गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता बघा आपण मराठी अध्यापन शास्त्र यासाठी जी मॉडर्न क्वेश्चन पेपर आहे, हे आपण सेट केलेली होती. ती तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि ही सोडवण्याचा काय फायदा होतो? ज्या विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका आधी सोडवलेली आहे, त्यांना भरपूर जास्त फायदा होतो का जेणेकरून तुमच्या चुका पण लक्षात येतात. त्यामुळे मॉडर्न क्वेश्चन पेपर तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ॲपवर जाऊन तुम्ही ॲप रजिस्ट्रेशन करा. तिथे तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यासाठी आपली जी पी-एस-सी सर्व अकॅडमी आहे, ही ॲप डाउनलोड करा. व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. तुमच्या YouTubeला सेटिंग असते तिथून व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या म्हणजे व्हिडिओ तुम्हाला चांगला दिसेल. चालेल आता वेळ न घेता आपण काय करू? प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न दिसत असेल. व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. YouTubeला सेटिंग असते व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. आता पहिला प्रश्न अभिकथन आणि कारकवर कारण मी तुम्हाला सांगितले का आता अशा पद्धतीचे प्रश्न यायला लागले. अभिकथन प्राथमिक स्तरावर भाषेच्या वर्गात व्याकरणाचे नियम थेट आणि स्वतंत्रपणे पाठांतर करून घेणे अत्यंत प्रभावी ठरते. आता मला सांगा, प्राथमिक स्तरावर आपण डायरेक्ट भाषेचे नियम पाठांतर करून घेऊ शकतो का? तर अजिबात घेणार नाही. ते प्रभावी ठरणार नाही. म्हणजे अभिकथन काय दिलेलं तुम्हाला पूर्ण चुकीचं दिलेलं आहे. अभिकथन काय चुकीचं आहे. कारण काय म्हटलंय बघा, प्राथमिक स्तरावर मुले अमूर्त नियम समजून घेण्यास आणि ते लक्षात ठेवण्यास सक्षम असतात. आपण तर बघितलंय ना, आपण जीन पियाजे याचा सुद्धा सिद्धांत बघितलाय का प्राथमिक स्तरावर हे मुलं काय करतात, अमूर्त चिंतन करू शकतात का? किंवा अमूर्त नियम त्यांना समजतात का? तर अजिबात समजत नाही. म्हणजे तुमचं अभिकथन पण चुकीचं बोलत आहे आणि कारण पण चुकीचं बोलत आहे. म्हणजे काय? तुमचं ए आणि आर काय आहे? दोघं चुकीचे दिलेले आहेत. काय? दोघं चुकीचे दिलेले म्हणजे ऑप्शन 4 मध्ये बघा तुम्हाला ए और आर दोनो हं, दोन्ही चुकी आहेत. दोन्ही चुकीचे आहेत म्हणजे काय दोघं योग्य अयोग्य बोलतात. कळालं? हा असा पद्धतीचा पहिला प्रश्न आपण घेतलेला होता. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा फक्त काळजीपूर्वक समजून घेण्याचा फायदा काय होतो? हे तुम्हालाकडे व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करा. भाषा शिकवताना श्रवण आणि भाषण लिसनिंग अँड स्पीकिंग या कौशल्याचा विकास करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती? आता बघा भाषा शिकवताना काय करायचं तुम्हाला? श्रवण आणि भाषण सगळ्यात महत्वाचं हे वाचण्याची सवय लावायची. श्रवण आणि भाषण काय करायचंय? श्रवण आणि भाषण यांचा विकास करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत तुम्हाला विचारली. पहिलं म्हटलंय केवळ पाठ्यपुस्तकाचे धडे वाचन करून चालेल का? चालणार नाही. विद्यार्थी दुसरं ऑप्शन काय म्हटलं बघा, विद्यार्थ्यांची विविध विषयावर संवाद आणि त्यांना भूमिका रोल प्ले करायला लावणे. बघा, म्हणजे संवाद झाला म्हणजे काय होईल? त्यांचं भाषण पण होईल आणि जे समोरचा व्यक्ती ऐकतोय म्हणजे जे विद्यार्थी आजूबाजूचं ऐकताय म्हणजे त्यांचं श्रवण पण वाढेल. म्हणजे दोघं गोष्टी ऑप्शन 2 मध्ये होत आहे. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? फळ्यावर कठीण शब्दाचा अर्थ लिहिणे चालेल का? अजिबात चालणार नाही. आणि व्याकरणिक नियमाचा पाठांतर सराव घेणे तर अजिबात नाही. हे पण योग्य नाही. तर सगळ्यात बेस्ट काय? ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा तुम्हाला बहुभाषा याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार. बरोबर आहे का नाही? वर्गात अनेक भाषा बोलणारे विद्यार्थी बहुभाषिक असतील तर एक शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार? म्हणजे बघा तुमच्या वर्गात अनेक भाषा बोलणारे विद्यार्थी आहेत. बघा कोणी आयरणी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, कुठलीही भाषा बोलणारे विद्यार्थी आहेत. तर एक शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार? असं त्यांनी विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन काय म्हटले बघा, विद्यार्थ्यांना फक्त एकाच भाषेत बोलण्याची सक्ती कराल. म्हणजे इंग्रजी मीडियम वाणी. दुसरी भाषा वापरायची नाही, फक्त इंग्रजीत बोलायचं. चालेल का? तर अजिबात नाही. पहिला ऑप्शन बाहेर झालं. दुसरं म्हटलंय, इतर भाषांना वर्गात स्थानच देणार नाही. म्हणजे नाही बाबा आमची भाषा मराठीत ठरवलेली आहे किंवा आमची इंग्रजीच आहे. त्यामुळे हीच भाषा शाळेत बोलली पाहिजे. दुसऱ्या भाषा बोलले चालणार नाही. चालेल का? तर अजिबात नाही. शिक्षक म्हणून असं तर चालणार नाही. तिसरं ऑप्शन काय म्हणतं बघा, वेगवेगळ्या भाषांचा शब्दांचा वापर करून भाषिक समृद्ध वाढवाल. बघा, म्हणजे ज्या पण विद्यार्थ्याला जी पण भाषा येत असेल, त्याला आयरन येत असेल, तमिळ येत असेल, जी पण भाषा येत असेल, त्याला बोलण्याची संधी द्या. त्यामुळे काय होईल? समृद्ध वातावरण निर्माण होईल आणि शब्दसाठा पण वाढेल. तिसरं ऑप्शन एकदम चांगलं बोलत आहे. कारण काय? वेगवेगळ्या भाषांना तुम्ही काय देताय? प्रोत्साहन देताय. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय? बहुभाषिक विद्यार्थ्यांना वेगळ्या वर्गात बसवा. नाही बाबा, ज्या विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त भाषा येतात त्याने काय करा? वेगळ्या वर्गात जाऊन बसा. चालेल का? तर अजिबात नाही. म्हणून शिक्षक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांना त्या शब्दांचा वापर करून समृद्धी वाढवणं हे सगळ्यात बेस्ट आहे. ऑप्शन 3 आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे. व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. व्हिडिओ चांगला दिसत नसेल आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आगमन विधीबद्दल बघा, मी तुम्हाला आगमन आणि निगमन ह्या 2 विधी सांगितल्या होत्या.
आगमन विधीबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही म्हणजे निगेटिव्ह विचारलंय तुम्हाला काय? आगमन विधीबद्दल कोणतं विधान बरोबर नाही? आता आगमन बघा, यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो. बरोबर आहे. विद्यार्थी काय तर आगमन विधीमध्ये सक्रिय सहभाग असतो. यात उदाहरणाकडून नियमांकडे प्रवास होतो. हे पण चांगलं आहे. आपल्याला निगेटिव्ह विचारलंय. ही बालकेंद्रित पद्धती आहे. हे पण चांगलं आहे. आणि चौथा ऑप्शन काय म्हणतंय बघा, यात सुरुवातीला व्याकरणाचे नियम पाठांतर करून घेतले जातात तर नाही. व्याकरणाचे नियम पाठांतर करणे म्हणजे हे निगमन पद्धतीचं काम असतं. कळालं? टॉपिकचा काय फायदा होतो हे तुम्हाला कळालं असेल. ऑप्शन 4 कळालं? त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न याच्यावर 100% येणार. भाषेची कौशल्य जे आहेत ना, याच्यावर एक प्रश्न तुम्ही जेवढ्या प्रश्नपत्रिका चाळून बघा, एक प्रश्न याच्यावर हा तुम्हाला आलेलाच दिसेल. कुठलाही प्रश्नपत्रिका बघा. उत्पादन बघा, उत्पादन भाषा कौशल्य खालीलपैकी कोणते आहेत? उत्पादन म्हणजे काय? आपण म्हणतो उत्पादन म्हणजे समोरच्याला देणे. काय म्हणतो? उत्पादन म्हणजे समोरच्याला देणे आणि ग्रहण म्हणजे घेणे. एवढं तर कळतं. आता पहिलं म्हटलेलं आहे, पहिलं ऑप्शन श्रवण आणि वाचन. आता श्रवण करताय म्हणजे तुम्ही काय करताय? ग्रहण करताय. म्हणजे हे असेल का? अजिबात नाही. दुसरं ऑप्शन काय म्हणतंय? भाषण आणि लेखन बघा. भाषण म्हणजे तुम्ही बोलताय म्हणजे उत्पादन करताय आणि लेखन म्हणजे काय तुमच्या मनातील भावना लिहून पाठवल्या. तुम्ही चिठ्ठी लिहून पाठवली. काय तुमच्या मनात जे आहे ते लिहून म्हणजे काय झालं? उत्पादन झालं. हां? कळालं ऑप्शन 2 स्पीकिंग अँड रायटिंग. बघा दुसरं ऑप्शन म्हणजे काय उत्पादन संदर्भात योग्य बोलत आहे. तिसरं तर श्रवण आणि भाषण श्रवण तुमचं काय माहिती होऊन जाईल, ग्रहण होऊन जाईल आणि वाचन पण काय होऊन जाईल, ग्रहण होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन 2 काय आहे तुमचं उत्तर आहे. तुम्हाला उत्पादक कौशल्य विचारलं होतं म्हणून ऑप्शन 2 हे काय आहे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6 बघा. प्रश्न 6 बघा. एकदम काळजीपूर्वक बघा. एखादा विद्यार्थी मजकूर वाचताना काय म्हणतोय बघा, एखादा विद्यार्थी मजकूर वाचताना अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बघा, मजकूर वाचताना काय करतोय तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि संदर्भानुसार अपरिचित शब्दांचा अर्थ लावतो. बघा, तो मजकूर काय करतोय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि संदर्भानुसार अपरिचित शब्द म्हणजे जे त्याला शब्द माहित नाही त्यांचा तो अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. या वाचन पद्धतीला काय म्हणतात? आता तुम्हाला एवढं कळालं. जे निगेटिव्ह आहे ते पहिले बाहेर काढून टाकायचं. एक सगळ्यात पास व्हायची एक सगळ्यात बेस्ट ट्रिक असते. जे निगेटिव्ह आहे ना ते पहिले बाहेर काढा. बघा, चौथे पाठांतर पद्धत आहे. हे आहे का? हे बाहेर काढून टाकलं. केवळ शब्द आधारित वाचन बाहेर काढलं. आता राहिले तुमचं 50-50. केबीसी बघितलंय ना. आता तुम्हाला माहित आहे, ज्या ठिकाणी वाचताना मजकूर वाचताय, मजकूर वाचत आहेत म्हणजे याचा अर्थ काय होत आहे? मोठ्या गोष्टी पहिले घेताय. म्हणजे तुम्ही वरून खाली जाताय म्हणजे काय अधोगामी टॉप डाउन म्हणतात. आणि उध्वगामी म्हणजे काय? बारीक गोष्टी जर तुम्ही लक्षात देत असाल तर अशा पद्धत पण इथे काय अधोगामी चालू आहे. कारण पहिले मजकूर वाचता आणि मजकूर झाल्यानंतर काय करताय तुम्ही अर्थ लावताय. बरोबर. पहिले अर्थ लावून अर्थ लावला आणि मग मजकुराचं वाचन केलं तर ती बॉटम अप होऊन जाईल. कळालं? ऑप्शन 1 ज्यांनी दिले ते अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा शास्त्रज्ञ तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. नॉन चॉमस्की काय आहे? नॉन चॉमस्की. प्रश्न 7 काळजीपूर्वक आपण समजून घेऊ. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. नॉन चॉमस्की यांच्या मते लहान मुले भाषा आत्मसात करतात. बघा, आत्मसात करतात बघितलं होतं ना? आत्मसात करतात. कारण यांच्याकडे जन्मजात भाषा संपादन बघा, यांच्याकडे जन्मजात भाषा संपादन म्हणजे काय असतं? एल असते. लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असतं. काय असतं? लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस त्याला एल असं म्हटलं जातं. काय असतं? एल असते. खालीलपैकी कोणत्या सिद्धांताला समर्थन देते? आता तुम्हाला बघा, हा प्रश्न काहींना गोंधळात टाकेल. कारण खूप विद्यार्थ्यांना काय होतं? काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे गोंधळ. आता बघा, तुम्ही वर्तनवादी शास्त्रज्ञ बघितले. वर्तनवादीमध्ये तुमचा बी.एफ. स्किनर येतो. कळालं? सामाजिक रचनावादीमध्ये कोण येतो? तुमचा वायगोस्की येतो. संज्ञानात्मक विकासामध्ये कोण येतो? तुमचा पियाजे येतो. आता मी काहीच वाचलं नाही. तुम्हाला उत्तर आता मी काहीच वाचलं नाही हं. फक्त मला 3 गोष्टी माहीत होत्या तरी मी उत्तरापर्यंत गेलो. म्हणजे कधी-कधी तुम्हाला एक सांगतो, 4 गोष्टी माहीत जरी नसेल, 4ही ऑप्शन तर 3 जरी माहीत असेल तरी तुम्ही योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे हा चॉमस्की काय आहे? निसर्गवादी आहे. त्याला सहजात म्हणतो. सहजात सुद्धा म्हटलं जातं. कारण निसर्ग कारण हा काय म्हणतो? जन्मजात क्षमता प्राप्त होते म्हणजे काय? निसर्गानेच ते लँग्वेज ॲक्विजिशन प्राप्त होऊन जातं. का कुठे घ्यायला जायची गरज नाही ना. सर माझ्या मुलांमध्ये ते डिव्हाइस नाही. कुठे नाशिक, पुणेला भेटतं का? असं आहे का? तर अजिबात नाही. जन्म झाला म्हणजे हा भाऊ काय म्हणतो? का त्याच्यामध्ये ते डिव्हाइस आपोआप आलेलं असतं. त्याचं नाव आहे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. कळालं? ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण यांची प्रश्नांची तयारी करा आणि खूप विद्यार्थी मला विचारतात, सर अभिकथन आणि कारणचे प्रश्नच आम्हाला समजत नाही. आता समजतील केव्हा? ज्यावेळेला तुमचे टॉपिक चांगले क्लिअर असतील तर. बरोबर आहे का नाही? अभिकथन.
वर्गात बहुभाषिकतेला अडथळा न मानता एक महत्वाचे संसाधन मानले पाहिजे. बरोबर आहे. बहुभाषिकता एक अडथळा नाही तर एक काय संसाधन आहे. म्हणजे अभिकथन काय दिलंय तुम्हाला योग्य दिलेले काय दिलेले योग्य दिलेले. कारण काय म्हणते बघा बहुभाषिक वातावरणामुळे मुलांच्या संज्ञानात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह विकासाला गती मिळते आणि ते वेगवेगळ्या संस्कृतीचा आदर करायला शिकतात. मग आता तुम्हाला जर म्हटलं अभिकथन आणि कारण ज्याला कळत नाही ना त्याने एक ट्रिक वापरायची. या अभिकथनला विचारायचं कारणाने का रे बाबा बहुभाषिकतेला का स्थान दिलं पाहिजे का संसाधन आहे तर कारण म्हणतं का दिलं पाहिजे कारण त्यामुळे संज्ञानात्मक विकासाला गती मिळते म्हणून काय दिलं पाहिजे हा संसाधन मानलं पाहिजे किंवा स्थान दिलं पाहिजे. कळालं म्हणजे काय करतात एकमेका संदर्भात बोलतात कारण पण योग्य आहे. म्हणजे काय तुमचं उत्तर काय असतं ज्या वेळेला एकमेकांचे विश्लेषण करतात ये आणि आर दोन बरोबर आहे आणि हे स्पष्टीकरण करताय म्हणजे ऑप्शन एक ज्यांनी दिलेले ते उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 9 भाग. प्रश्न 9 आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. प्रश्न 9 हा वाचनालयातून घेतलेल्या बघा वाचनालयातून घेतलेल्या गोष्टींच्या पुस्तकात बघा पुस्तक कोणत्याही गोष्टींच्या पुस्तकाचे मूल जेव्हा स्वतःहून सखोल आणि आनंदासाठी वाचन करते त्या वाचनाच्या प्रकाराला काय म्हटले जातं. आता तुम्हाला माहिती आहे गोष्टी किंवा आनंद घेण्यासाठी वाचन काय असतं सखोल वाचन असतं का अजिबात नाही. विस्तृत वाचन काय असतं हे विस्तृत वाचन असतं. ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. यांत्रिक वाचन अजिबात नाही. मोठ्याने वाचन तर अजिबात नाही. याला काय म्हटलं जातं ज्या ठिकाणी गोष्टी असतील कादंबरी असतील त्यासाठी जे वाचन केलं जातं आनंद मिळवण्यासाठी विरंगुळा पण हा शब्द वापरला जातो त्याला विस्तारित वाचन किंवा विस्तृत वाचन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा. प्रश्न 10 मजकुराचा केवळ आशय किंवा मध्यवर्ती कल्पना समजून घेण्यासाठी केलेलं जलद गतीचं वाचन म्हणजे काय. बघा मी तुम्हाला हा टॉपिक घेतलेला होता आणि मी तुम्हाला बोललो होतो या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. मजकुरातील केवळ मुख्य आशय मजकुरातील कुठला आशय समजेल फक्त मुख्य आशय समजून घेण्यासाठी आणि मध्यवर्ती कल्पना समजून घेण्यासाठी जलद गतीने केलेले वाचन म्हणजे काय. जलद गतीने त्याला प्रकट वाचन म्हणणार का अजिबात नाही. मूक वाचन म्हणणार का अजिबात नाही. त्याला उडते वाचन काय म्हणणार. उडते वाचन म्हणजे स्किमिंग असं म्हटलं जातं. कटाक्ष वाचन स्कॅनिंग तर अजिबात चालत नाही. स्कॅनिंग मध्ये बारीक सारी गोष्टी बघितल्या जातात. इथे काय चालू आहे उडते वाचन चालू आहे कारण काय फक्त जलद गतीने तुम्ही करताय म्हणजे उडते वाचन स्किमिंग चालू आहे. काय चालू आहे स्किमिंग तुमचं चालू आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा. प्रश्न 11 प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचे उच्चार शुद्ध करण्यासाठी बघा प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचे उच्चार शुद्ध करण्यासाठी आणि योग्य आरोह अवरोह शिकवण्यासाठी कोणते वाचन उपयुक्त ठरते. आता बघा विद्यार्थ्यांचे काय करायचंय तुम्हाला शुद्ध उच्चार सुद्धा आले पाहिजे आणि आरोह अवरोह शिकवण्यासाठी कोणतं वाचन उपयुक्त ठरतं असं तुम्हाला विचारलंय. आता मूक वाचन चालेल का चालणार नाही. कोणतं चालेल प्रकट वाचन. प्रकट वाचन म्हणजे लाऊड रिडिंग. सहज वाचन चालेल का अजिबात नाही. सखोल वाचन चालेल का अजिबात नाही. प्राथमिक स्तरावर सगळ्यात महत्वाचं वाचन म्हणजे लाऊड रिडिंग असते कारण काय होतं जेव्हा मुलं वाचतात तर ते बोलतात बोलतात म्हणजे उच्चार होतात आणि ते त्यांच्या कानावर पडतात म्हणजे काय होईल याच्याने शब्द सुद्धा त्यांचा कळतो. म्हणून प्राथमिक स्तरावर मुलांना मूक वाचन करण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट असतं प्रकट वाचन लाऊड रिडिंग. कळालं. ऑप्शन 2. त्याच्यानंतर प्रश्न अभिकथन आणि कारण मी प्रश्न भरपूर घेतले कारण म्हटलं अवघड जर तुम्हाला पेपर असा डिझाईन केला यावेळा तर या पद्धतीने कारण आपण मॉडर्न क्वेश्चन पेपर डिझाईन करत आहोत जेणेकरून तुमच्या चुका व्हायला तिथे नको. प्रश्न तुम्हाला 12 अभिकथन उच्च प्राथमिक स्तरावर भाषा समृद्धीसाठी केवळ प्रामाणिक पाठ्यपुस्तकाचा वापर करण्याऐवजी बघा आता खूप विद्यार्थी तुम्हाला सांगणारे असतील काय कर तू टॅगवर्ड पाठ कर काय असतील टॅगवर्ड पाठ कर. आता बघा हा प्रश्न कसा फिरवलाय तुम्हाला उच्च प्राथमिक स्तरावर भाषा समृद्धीसाठी केवळ पाठ्यपुस्तकाचा वापर करण्याऐवजी बघा जरी ते केवळ वापरलाय आता केवळ कशासाठी वापरलाय प्रामाणिक पाठ्यपुस्तकाचा वापर करण्याऐवजी विविध प्रकारच्या बाल साहित्याचा म्हणजे उदाहरणार्थ आत्मचरित्र प्रवास वर्णन लोककथा यांचा समावेश करणे. बघा माझा जे विद्यार्थी तुम्हाला सल्ला देतात ना फक्त टॅगवर्ड पाठ कर मग समजा हा केवळ वाचला आणि तुम्ही याला निगेटिव्ह करून आले तर काय भेटेल तुम्हाला काहीच भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला टॅगवर्ड पाठांतर करू नका समजून घ्या. म्हणजे इथे काय म्हटलंय प्रश्न का प्राथमिक स्तरावर फक्त पाठ्यपुस्तकांचा केवळ पाठ्यपुस्तकाचा वापर करण्याऐवजी आत्मचरित्र असेल बाल साहित्य असेल लोककथा यांचा समावेश करणे पण अनिवार्य आहे. चांगलं आहे अभिकथन योग्य बोलत आहे. त्याच्यानंतर कारण काय म्हणतंय बघा तुम्हाला कारण बाल साहित्य विद्यार्थ्यांना भाषेच्या सांस्कृतिक आणि विविध सामाजिक आणि राजकीय संदर्भाचे समीक्षक दृष्टिकोन आणि विश्लेषण करण्याची क्षमता प्रदान करते. काय करते आता का वापरलं पाहिजे
का वापरलं पाहिजे असं त्यांनी विचारलेलं आहे. काय करतं, काय हे आता आत्मचरित्र किंवा प्रवास वर्णन लोककथा का वापरलं पाहिजे? का त्यामधून काय होतं, बहुभाषिकता असेल, बहुभाषिकता, सांस्कृतिक विविधता, सामाजिक राजकीय समीक्षेचा दृष्टिकोन यांच्यामध्ये काय होतो, विकसित होतो आणि विश्लेषण करण्याचा दृष्टिकोन होतो म्हणून वापरलं पाहिजे. म्हणजे काय करताय, दोघं एकमेकांसंदर्भात योग्य बोलत आहे आणि काय करतात म्हणून ते एकमेकाचं अचूक स्पष्टीकरण करतात. ऑप्शन 1 ज्यांनी दिलेले ते उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. कळालं? म्हणजे आता निगेटिव्ह टॅगवर जे पाठ करणारे विद्यार्थी होते ते नक्की ते फसतात. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. प्रश्न 13 क्रेशन यांच्या सिद्धांतानुसार भाषा संपादन आणि शिकणे या दोन्ही प्रक्रिया कशा आहेत? आता क्रेशन नुसार आपण बघितलं होतं बघा, ऍक्विजिशन आणि लर्निंग या दोन पद्धती बघितल्या होत्या. म्हणजे अर्जन आणि अधिगम या पद्धती कशा आहेत असं त्यांना विचारलं. आता दोघं पद्धती समान आहेत का? तर अजिबात नाही ना. एक वातावरणातून घडते, एक साठी लक्ष द्यावं लागतं. दोन्ही वेगवेगळे आणि स्वतंत्र आहेत. दोन्ही वेगवेगळे आणि स्वतंत्र आहेत म्हणजे कसं? अर्जन वेगळ्या पद्धतीने घडतं आणि अधिगम वेगळ्या पद्धतीने घडतं. संपादन हे शिकण्यावर अवलंबून असतं हे पण नाही, दोघं वेगळे आहेत. शिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तर अजिबात नाही. अर्जन वेगळं आहे आणि अधिगम काय आहे? वेगळं आहे, स्वतंत्र आहे. कळालं? काय म्हटलंय, संपादन आणि शिकणे दोघं कशा आहेत, वेगळ्या आहेत का नाही तर वेगळ्या आहेत. एकासाठी लक्ष द्यावं लागतं, एकासाठी लक्ष द्यायची गरज नाही, ते तुम्ही बघितले. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघा. प्रश्न 14 अभिकथन आणि कारण. मराठी अध्यापनाचा मुख्य उद्देश बघा, मराठी अध्यापनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रसस्वाद, सौंदर्यबोध आणि भावनिक अभिव्यक्त करणे हा असतो. बरोबर आहे. कारण मराठी अध्यापनाचा मुख्य उद्देश काय असतो, का विद्यार्थ्यांचा भावनांचा विकास झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? भावनांचा विकास काय झाला पाहिजे? झाला पाहिजे. कारण आपण बघा कुठल्याही शिक्षणाचा उद्देश काय असतो, का विद्यार्थ्यांचं रसस्वाद, सौंदर्य आणि भावनिक व्यक्तिमत्व असेल याचा विकास करणं आहे का नाही, तर हा सगळ्यात महत्वाचा विकास आहे. कारण विद्यार्थ्याच्या जर भावना प्रकटीला संधी देत नसेल तर आहे का? म्हणजे अभिकथन काय दिलेले एकदम योग्य दिलेले. त्याच्यानंतर कार्य, त्याला कृती म्हटले बघा. कार्य म्हणजे त्याला कृती म्हटले. शिक्षकाने कविता शिकल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना शुद्ध लेखन आणि कठीण शब्दांचं पाठ करण्याची लेखी परीक्षा घेतली पाहिजे. अरे बाबा, विद्यार्थ्यांना आवड केव्हा निर्माण होईल? तुम्ही जर डायरेक्ट ती कविता शिकली त्याच्यानंतर शुद्ध लेखन करा आणि पाठांतर करा, चालेल का? तर अजिबात चालणार नाही. म्हणजे कारण तुम्हाला काय दिलेलं आहे, पूर्णपणे चुकीचं दिलेलं आहे. ज्या वेळा कारण चुकीचं दिलंय म्हणजे काय, तुमचं ए बरोबर आहे पण आर गलत आहे. हे तुम्हाला कुठे भेटतं बघा, एक मध्ये तर नाही, बी मध्ये ए चुकीचं म्हटलंय, 3 मध्ये बरोबर म्हटलंय आणि 4 मध्ये बघा ए बरोबर आहे. नाही नाही नाही, 4 मध्ये पण नाही. म्हणजे कारण तुम्हाला चुकीचं आहे. हा बघा ऑप्शन 3 मध्ये बघा. ऑप्शन 3 मध्ये ए बरोबर आहे पण आर चुकीचं दिलेलं आहे. का चुकीचं दिले? कारण ते काय म्हणतं, पाठांतर करा बाबा आणि शुद्ध लेखन लिहा. कविता शिकवल्यानंतर असं केलं तर ते पोरं म्हणणार, सर आम्हाला कविता शिकू नका. नसेल ती कविता आम्हाला परवडली. चालेल का असं? तर चालणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न 15 बघा. मोठे प्रश्न आला का काही विद्यार्थी काय करतात, खूप गोंधळून जातात मोठे प्रश्न आल्यावर. तर मोठे प्रश्न आल्यावर सगळ्यात महत्वाचं, गोंधळून न जाता त्या प्रश्नाचं म्हणणं काय हे तुम्हाला फार समजलं पाहिजे. जर प्रश्न जर तुम्हाला कळाला नाही तर किती जरी अभ्यास झाला असेल तरी तुम्ही नापास आहेत. मी तुम्हाला पहिले सांगतो, प्रश्न कळण्याची सवय घ्या. प्राथमिक वर्गातील बघा, प्राथमिक वर्गातील एका शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांना चित्र वाचन आणि मुक्त लेखन, मुक्त लेखन, चित्र वाचन म्हणजे काय, एखादं चित्र बघा आणि त्याबद्दल बोला, याला चित्र वाचन म्हणतात. नाही सर, चित्र वाचन वेगळं काय? म्हणजे एखादं चित्र दाखवायचं त्या संदर्भात काय वाटतं त्या चित्राबद्दल हे बोलायला लावायचं. लेखन, रेघोट्या मारणे म्हणजे रेषा मारणे या उपक्रमाचे आयोजन केले आहे. उदयमान साक्षरता या सिद्धांताच्या चौकटीत या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते? आता तुम्हाला मी उदयमान साक्षरता हा टॉपिक दिलेला आहे, बरोबर आहे का नाही, घेतलेला आहे. आता या उदयमान साक्षरतेचं चौकटीत, चौकट म्हणजे काय, त्या बॉक्सचा उद्देश काय? उदयमान चौकट म्हणजे काय, त्या बॉक्सचं नेमकं काय म्हणायचंय, खालीलपैकी कोणतं आहे उद्दिष्ट? पहिलं म्हटलेलं बघा, पहिलं ऑप्शन, मुलांमध्ये औपचारिक भाषा शिकण्यापूर्वी केवळ वाचन आणि लेखनाची पूर्व कौशल्याची आवड. अरे नाही ना बाबा, फक्त वाचन, इथे तर तुम्हाला पिक्चर पण, आपलं चित्र पण दाखवताय, म्हणजे केवळ फक्त वाचन आणि लेखनासाठी आहे का? तर अजिबात नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, मुलांना घरातून मिळालेला भाषिक आणि अनुभवातून औपचारिक वर्गात आणून त्याचे पुनरुत्पादन करणे. आता इथे पुनरुत्पादनाचं काही चालू नाही ना. तुम्हाला मी पहिले सांगतो, तुम्हाला ज्या वेळा आपण काय म्हणतो, उदयमान साक्षरतेमध्ये औपचारिक नसतं बाबा, अनौपचारिक असतं. औपचारिक जरी बघितलं तर तुम्ही ते बाहेर काढू शकता, म्हणजे ऑप्शन 2 नाही. तिसरं काय म्हटलंय बघा, तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, औपचारिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी पूर्वीचं बघा, औपचारिक शिक्षण होण्यापूर्वीचं, पूर्वीचं म्हणजे काय, अजून औपचारिक सुरू झालंय का? तर अजिबात नाही.
सुरू होण्यापूर्वीच मुलांमध्ये अर्थपूर्ण आणि भाषिक कौशल्य आणि साक्षरतेची प्रक्रिया सुरू झाली आहे हे स्वीकारून तिला वाव देणं. म्हणजे काय? मुलांमध्ये अनौपचारिक शिक्षण सुरू होण्याच्या पूर्वी मुलांना काय करतं, साक्षरतेची प्रक्रिया सुरू झाली. साक्षरतेची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे काय? मुलं काय करतात, आता रेषा मारायला लागले म्हणजे काय? साक्षरतेची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तिला वाव देण्यासाठी तो शिक्षक काय करतोय? त्यांना चित्र वाचन आणि रेखाटे मारायला लावतोय. ऑप्शन 3 बघा किती बेस्ट दिलेले तुम्हाला. कारण काय? स्वीकारून तिला वाव देत आहे. आणि ऑप्शन 4 बघा. आता काही विद्यार्थी काय म्हणतात, सर ऑप्शन 4 का नाही? आता बघा. विद्यार्थ्यांची प्रामाणिक लिपी. आता मला सांगा, ज्या विद्यार्थ्याला अजून भाषाच कळाली नाही, डायरेक्ट तुम्ही प्रामाणिक लिपीसाठी चालू आहे का? प्रामाणिक लिपी आणि शुद्ध लेखन शिकवण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक प्रगती आणि फाईन मोटर स्किल साध्य करणे. तर सगळ्यात बेस्ट काय आहे? प्रामाणिक लिपी आणि शुद्ध लेखन हे केव्हा चालू होईल माहित आहे का? का ज्या वेळा विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने कौशल्य निर्माण होईल. बरोबर आहे का नाही? प्रामाणिक लिपी आता इथे जरी तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे? फाईन मोटर स्किल म्हणजे सूक्ष्म कौशल्याचा विकास. पण प्रामाणिक लिपी आता तुम्हाला डायरेक्ट विद्यार्थ्यांना शुद्ध लेखन शिकवणार का तुम्ही? शुद्ध लेखन तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार का? तर अजिबात नाही ना. शुद्ध लेखन केव्हा शिकतात पोरं? आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला अजून येत नाही. खरं आहे का नाही? 5वी नंतर तुम्ही त्या गोष्टी चांगल्या दबाव देऊ शकतात. पण डायरेक्ट तो विद्यार्थी आताशी उदयमान साक्षरतावर येईल त्याला डायरेक्ट प्रामाणिक लिपी आणि शुद्ध लेखन जरी तुम्हाला बघा, मग खूप विद्यार्थी काय म्हणणार, सर आम्ही ते फाईन मोटर स्किल बघितलं म्हणून उत्तर दिलं. अरे बाबा पण पुढे काय म्हटलेलं होतं हे पण बघत जा. म्हणजे ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी उत्तर बरोबर आहे. कळालं? हे तुमचे 15 प्रश्न. आता बघा मी तुमच्यासाठी एक कविता पण मांडलेली आहे. या कवितेच्या आधारे म्हणजे मी म्हणणार नाही हां, नाहीतर मग सर म्हणा तुम्ही कविता तयार केली का? कविता यासाठी तयार केली का तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि तुम्हाला सवय लागली पाहिजे वाचनाची. कविता. कविता पहिले वाचून घेऊ. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला. आता तुम्हाला एक सांगतो, मी अजून एक ट्रिक देतो, जाऊ द्या मी कविता वाचत नाही. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, कुठलाही पॅसेज असेल किंवा कविता असेल, त्या वाचण्याच्या पहिले नादी लागू नका. प्रश्न पहिले वाचा. काय करा? प्रश्न वाचा. आता मी डायरेक्ट प्रश्नावर येतोय. मी कविता वाचत नाही. तुम्हाला अजून एक ट्रिक देतो. प्रश्न 16. सुगरण पक्षाने आपला झोका घरटे कुठे कुठे टांगलाय? काय आता फक्त मग आता वाचायचं काम आहे. आता कुठे वाचलाय बघा पहिला तिने झोका झाडाले टांगला. कुठे टांगलेला आहे? झाडाले टांगला. मिळालं मला. काय मिळालं? झाडाला टांगला. झाला माझा प्रश्न सॉल्व. त्याच्यानंतर मी पहिले काय करेल प्रश्नच वाचाय. कवित्रीने सुगरणीच्या खोप्याला कशाची उपमा दिली आहे? बघा कवित्रीने सुगरणीच्या खोप्याला कशाची उपमा दिलेली आहे? बघा बरं कशाची उपमा दिलेली आहे? झोका झाडाने टांगला. पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला. बघा म्हणजे कवितेने कशाची उपमा दिली? झुलत्या बंगल्याची. कशाची दिलेली आहे? झुलता बंगला. काय दिलेले म्हणजे काय? झुलत्या बंगल्याची उपमा दिलेली आहे. बघा अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे असतात बाबांनो. प्रश्न 18 काय म्हणतोय? कवित्रीने माणसाला पाखरांची कोणती गोष्ट बघायला सांगितली? बघा त्या कवित्रीने काय सांगितले की माणसांना कोणती गोष्ट पाखरांची बघा रे. आता बघा इथे तुम्हाला माहिती आहे झाडाला टांगला इथे तर येत नाही. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा. आता गिलक तुम्हाला माहिती आहे ना? गिलक ज्यांनी बघितलं असेल, आपण म्हणतो वाळलेलं गिलक. नाही तुम्ही वल्ल घरी बघत बसणार. गिलक्याचा हो का? पाखरांची कामगिरी जरा देखा रे माणसा. म्हणजे काय सांगितलं? पाखरांची कामगिरी बघ. कोणी माणसाला बघायला लावली. काय बघायला लावली? माणसाला. मग तुम्हाला त्यांची उडणे, त्यांची कामगिरी, त्यांचा रंग काय बघायला लावलं? त्यांची कामगिरी त्यांना बघायला लावली. कळालं? आता 2 व्याकरणाचे प्रश्न मी तुम्हाला याच्यावर घेतलेले आहेत. 2 व्याकरणाचे प्रश्न. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा मात्र. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. व्याकरणाचे प्रश्न. कवितेत आलेला खोपा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता खोपा कशाला म्हटलं जातो? आता ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं माहिती आहे. बंगल्याला म्हटलं जातं का? महालला म्हटलं जातं? घरटे. कशाला म्हटलं जातं? घरटे याला समानार्थी. त्याच्यानंतर प्रश्न 20 बघा. सुगरणीचा चांगला या ओळीतील चांगला या शब्द कोणत्या व्याकरणिक कार्य करतो? आता चांगलं काय आहे तुम्हाला माहिती आहे? चांगला म्हणजे काय? हे गुण विशेषण आहे. काय आहे? गुण विशेषण आहे. भावनावाचक आहे का? तर अजिबात नाही. काय आहे? गुण विशेषण आहे. एवढं तुम्हाला कळालं असेल. कळलं? अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत राहा. आता ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे बॅच चालू आहे, बघा अजून सुद्धा तुमची वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा तुमची वेळ गेलेली नाही. अभ्यास कंटिन्यू करा. तुम्ही सगळेच पास होणार. फक्त अभ्यास कंटिन्यू ठेवा. बघा पेपर 1 साठी 749 दोघं पेपर 1050 मध्ये उपलब्ध आहेत. सर्व काही तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहेत. फक्त कुठे न वेळ वाया घालता आतापासून अभ्यासाला लागा. व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर संपर्क करा.
PSC अकॅडमी हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या. याच्यावर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्या. तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण याची लिंक तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करा. आणि आता असं कोणीच म्हणू नका का सर अजून आम्ही अभ्यासाला लागलो नाही मग आम्ही पास होऊ का? तर मग ते शक्य नाही, कारण तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय तो पास होणार नाही हे सर्वांना माहित आहे. चालेल, सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा मात्र आपल्या आजूबाजूच्या मित्रांना आणि बॅच बद्दल नक्की सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली ना त्यांचं एक सुद्धा उत्तर चुकणार नाही. ज्यांनी मॉडर्न क्वेश्चन पेपर निवडलेले आहेत ते सुद्धा एक सुद्धा उत्तर तुमचं चुकणार नाही. चालेल, गुड नाईट सगळ्यांना.